भारताच्या विजयी जल्लोषावेळी सांगलीच्या मिरजमध्ये 2 गटात राडा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज। आज परिसरात तणावपूर्ण शांतता। आज राज्याचा अर्थसंकल्प। अजित पवार दुपारी 2 वाजता मांडणार बजेट। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यासह कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये जाहीर करावेत, मग बरोबरी करावी। उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान। धनंजय मुंडेंवर अंजली दवानी यांचे नवे आरोप। 3 जण मुंडेंच्या सांगण्यावरून कराड प्रकरणात मदत करत असल्याचा आरोप। आज पत्रकार परिषद घेणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बुलढाणा बंदची हाक। सर्वपक्षीय नेत्यांचा बंदला पाठिंबा। चंद्रपूरचे काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर रात्री गोळीबार। आरोपी फरार। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू। पुण्यातील साखर संकुलावर आज ऊसतोड शेतकऱ्यांचा मोर्चा। विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगार आक्रमक, तर मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला। पारा 35 अंशाच्या पार। राज्यात उष्माघाताचे 4 रुग्ण। मुंबईतही उष्णतेची लाट कायम। राज्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा लवकर घेण्याची शिक्षक संघटनांची मागणी। भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय। मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारातून सुमारे 28,000 कोटी काढले। जागतिक आणि देशांतर्गत कारणांचा परिणाम।